नमस्कार मित्रांनो, आजपासून आपला हा प्लॅन स्टार्ट झालेला आहे. पहिला दिवस आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगणं, प्लॅन कसा रन करणार आहे, त्यामध्ये काय मिळणार आहे, किती वाजता काय काय मिळणार आहे, म्हणजे सकाळी नोट्स मिळणार आहे तर मग किती वाजता मिळणार आहे, त्या नोट्समध्ये काय काय असणार ते सगळं आज आपण इथे बघणार आहोत. तर बघा, पहिला दिवस असल्यामुळे आपण पहिला दिवस पूर्ण पहिला दिवस तुमच्यासाठी घेतलेला आहे आणि पहिलं लेक्चर आता तुमच्यासाठी मेंटरशिपचे लेक्चर असेच लाईव्ह राहतील आपले. तुमचं काय जे प्रश्न असले तर ते तुम्ही डायरेक्ट विचारायचे. ठीक आहे. आता बघा, या सगळ्या बॅच मध्ये 60 डेज मास्टर प्लॅन आहे, 60 दिवसाचा आहे. 60 दिवसामध्ये तुमचा जे मार्क्सचा जो सिलेबस आहे या सगळ्या पोस्टचा, तो सगळं आपण कव्हर करणार आहोत 60 दिवसामध्ये. ठीक आहे. मग आता कशा पद्धतीने कव्हर होणार आहे, तर डेली एक टॉपिक, त्यावर संध्याकाळी टेस्ट. याचा अर्थ काय, हे 60 दिवसामध्ये आपला प्लॅन बनलेला आहे. 60 दिवसामध्ये 60 टॉपिक वाटलेला आहे. तेच टॉपिक तुम्हाला रोज सकाळी समजा 9 वाजता, समजा नाही तुम्हाला थोड्या वेळात टायमिंग पण कळून जाईल. 9 AM ला, बाकी सगळ्या बॅचचा 9 AM आहे, त्यामुळे तुमचा पण 9 AM पकडू. एक 15 मिनिट मागे किंवा पुढे तुम्हाला निश्चित टाइम मिळणार आहे. 9:15 किंवा 9:45 किंवा मग 9:30 एक टायमिंग मिळणार आहे. पण आता सध्या तुम्ही 9 वाजता, तुम्हाला उद्यापासून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वेळेवर आणि काय काय असतात ते सगळं मी सांगतो जाता. 9 वाजता तुम्हाला शॉर्ट नोट्स मिळतील. काय शॉर्ट नोट्स मिळतील? आता जी मी जस्ट अपलोड केलेली आहे ती शॉर्ट नोट्स. ठीक आहे. म्हणजे त्याचे सविस्तर पण राहतील आणि शॉर्ट नोट्स पण राहतील. पहिली गोष्ट काय, रोज सकाळी 9 वाजता तुम्हाला एक शॉर्ट नोट्स मिळत आहे. त्या शॉर्ट नोट्सवर तुम्हाला अभ्यास करायचा आहे दिवसभर. ते शॉर्ट नोट्स जवळपास 30-35 किंवा 40-50 100 पेजेसची राहिली ना, तरी त्याला एका पेजमध्ये आपण म्हणजे काय सामावून घेतलेलं आहे रिव्हिजनसाठी. फक्त वाचण्यासाठी तुम्हाला तेवढ्या पेजची ती बनवलेली आहे. तुम्हाला शॉर्ट नोट्स पण दाखवतो पहिल्या दिवसाची आपली. त्याच्यानंतर बघा, सकाळी तुम्हाला शॉर्ट नोट्स मिळाली, याच शॉर्ट नोट्स मधून वाचायचा, रीडिंग करायचा. इतर जर तुम्ही कंटेंट वापरत असाल तरी तेही वापरा, परंतु आपलं सांगणं आहे हे सगळं कंटेंट तुम्हाला 60 दिवस मिळणार आहे, याच्या बाहेर जाणार नाही. आता ते 4-5 प्रश्न नेहमी जात असते, तर 4-5 प्रश्न मागं काही म्हणजे असं म्हणून यायचं नाही का सर ह्या प्रश्नात नाही दिसला, असं म्हणून इकडं यायचं नाही, तुमचे मेसेज करायचे नाही. कारण 4-5 प्रश्न मी आत्ताही सांगतो बाहेर जाऊ शकते. ठीक आहे. टोटल या 40 प्रश्नापैकी. त्यामुळे आता बघा, आपल्या टेक्निकलला 40 प्रश्न आहे. शॉर्ट नोट्स सकाळी मिळाली. शॉर्ट नोट्स कशी आहे ते पण दाखवून देतो. त्याच्यानंतर तुम्हाला दिवसभरातून तुमच्या सोयीनुसार 3 ते 4 तास, 5 तास, जसा पाहिजे तसा पेपर आलेला आहे तुमचा असं समजा. कारण आता जाहिरात आलेल्या, बाकी विद्यार्थ्यांना कसं आहे, तलाठीची अजून जाहिरात नाही, कृषी सेवक, ग्रामसेवक असो किंवा इतर MPC असो, त्याची अजून जाहिरात नाही. त्यामुळे पोरं चातकाप्रमाणे वाट पाहत आहे, आज जाहिरात येईल, मग उद्या जाहिरात येईल, मग आपण अभ्यास चालू करू. परंतु आता जाहिरात आलेली आहे, त्यामुळे तुम्हाला फक्त अभ्यासच करायचा आहे. आता दिवसभर जरी तुम्ही दिला तरी ही पोस्ट निघणार, अशा पद्धतीची पोस्ट आहे. हे प्रयोगशाळा परिचर, लॅबोरेटरी अटेंडंट, जबरदस्त पोस्ट आहे. जरी तो परिचर लावला असला तरी, त्यामुळे पोस्ट काढायची आहे ना, गव्हर्नमेंटची आहे. जास्त डोक्याला ताण राहत नाही या पोस्टला. हे सगळ्या पोस्ट आहे ना, जास्त डोक्याला ताण नाही, कारण त्या विद्यापीठाच्या पोस्ट आहे मित्रांनो. त्यामुळे बघा, दिवसभर देत असेल तर खूप चांगलं. कमीत कमी 4 ते 5 तास द्या असं आमच्याकडून अपेक्षित आहे. तेवढीच नोट्स तुम्हाला मिळत असते. ठीक आहे. आता शॉर्ट नोट्स मिळाली, त्या शॉर्ट नोट्सवर तुम्हाला अभ्यास करायचा. फुल डे तर तुमच्या सोयीनुसार अभ्यास करायचा आहे. एक आपण ऍव्हरेज 4 ते 5 तास पकडलेले आहे. 4 ते 5 आवर. ठीक आहे. 4 ते 5 तास तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर सकाळी दिलेल्या नोट्सवर, तुम्ही केलेल्या अभ्यासावर संध्याकाळी तुम्हाला एक टेस्ट येत आहे 100 गुणांची. ती टेस्ट तुम्हाला सोडवायची आहे. ती टेस्ट सोडवल्यानंतर तुम्हाला समजेल की आपण सकाळी वाचलेल्या किंवा दिवसभर वाचलेल्या त्या नोट्स मधून काय आलेलं आहे आणि आपलं काय चुकलेलं आहे ते सगळं एक्सप्लेनेशन मध्ये पण मिळेल तुम्हाला. आणि तुमचा प्रश्न कोणता चुकलाय, मग परत जायचं शॉर्ट नोट्स मध्ये बघायचं. परत त्या रिव्हिजनसाठी पण एका म्हणजे टेबल स्वरूपात तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे. त्या टेबलला जरी बघितलं आणि टेस्ट दिली तरी तुम्हाला मार्क्स मिळतील. एवढ्या अशा पद्धतीने त्या टेबल आणि ती टेस्ट फॉर्म केलेली असते. ठीक आहे. याच सगळ्या नोट्सवर, याच सगळ्या अभ्यासावरती टेस्ट आहे. जवळपास 100 गुणांची टेस्ट आहे. काय चुकलं, काय बरोबर आहे, हे सगळं तुम्हाला तिथं कळणार आहे. म्हणजे सकाळी वाचल्यानंतर ते दिमागात किती घुसलं, किती नाही, अनालिसिस लगेच तुम्हाला टेस्टच्या माध्यमातून कळून जाणार आहे. अशा पद्धतीनं आता तुम्हाला हे रोज मिळणार आहे. सकाळी टॉपिक, शॉर्ट नोट्स सोबत गायडन्स, कोणत्या पुस्तकातून वाचायचा हे सुद्धा, आणि शॉर्ट नोट्स. ह्याच्यात तुम्हाला दिवसभर अभ्यास आणि संध्याकाळी टेस्ट. अशा पद्धतीनं कंटिन्यू 60 दिवस चालेल कंटिन्यू. आणि बघा, विकेंड शनिवार किंवा रविवारी, विकेंडला रविवार पकडा. रविवारी तुम्हाला मेंटॉरशिप सेशन राहील. मेंटॉरशिप सेशन राहील. म्हणजे यामध्ये काय होता, यामध्ये तुम्हाला मार्क्स किती मिळत आहे, काय चुकत आहे, तुमच्यामध्ये किती सुधारणा पाहिजे,
म्हणजे तुम्हाला रिझल्टच्या जवळ नेण्याचं काम हे रविवारच्या मेंटरशिपनं होत राहतील. कारण तुमची जाहिरात निघालेली आहे, पेपर आता लगेच होणार आहे. बाकी कृषी सेवक असो, आमचे ग्रामसेवकवाले असो किंवा कृषी सेवकवाले असो, त्यांची जाहिरात अजून नाही, त्यामुळे त्यांना मेंटरशिपचं सेशन अजून चालू व्हायचं आहे. परंतु तुम्हाला मेंटरशिपचं सेशन चालू होणार आहे आता. त्या मेंटरशिपच्या सेशनसाठी तुम्हाला काय चुकतंय काय नाही, तिथून तुमचं सिलेक्शन पर्यंत कसं घेऊन जायचं हे सगळं रविवारी ठरतील. ठीक आहे. जर तुम्ही पूर्ण आठवडा जर अभ्यास केला तर हे रविवारी सगळं ठरतील. आता बघा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहे यामध्ये. आता सोबत हे सगळं झाल्यानंतर 4 फुल लेंथ टेस्ट मिळणार आहे. हे कंटिन्यू तुम्हाला 60 डेज मध्ये हे सगळं मिळणार आहे. त्यानंतर 4 फुल लेंथ टेस्ट आणि रिव्हिजन टेस्ट, 10+ रिव्हिजन टेस्ट आहे यामध्ये. 10+ रिव्हिजन टेस्ट आहे. म्हणजे नुसतं वाचत जायचं असं नाही, इथे रिव्हिजन पण घेतलेली आहे आपण, रिव्हिजन टेस्ट पण आहेत. ठीक आहे. त्यामुळे हे सगळं तुम्हाला या प्लॅन मध्ये मिळणार आहे. व्यक्तिगत मेंटरशिप म्हणजे हे परत रविवारचं सेशन तर तुम्हाला राहणारच आहे, परंतु मोबाईलद्वारे फोनद्वारे तुम्ही काय तुम्हाला विचारायचं ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. सगळ्या गोष्टी क्लिअर अँड कट राहणार आहे. अकॅडमी आणि स्टुडंट याच्यातला जो संबंध आहे तो घट्ट राहणार आहे नेहमीच. आपली दास ऑफिसर अकॅडमी बघा किंवा तुम्ही महाराष्ट्रातल्या इतर कोणत्याही अकॅडमी बघा, मास्तर कायम तुमच्यासोबत बोलत राहणार आहे, तुम्हाला रिझल्टच्या एकदम जवळ घेऊन जाणार आहे. हे आपलं नेहमीचे टेक्निक आहे. कारण तुम्ही कोर्स ऑनलाईनला कसं असतात, तुम्ही कोर्स घेऊन घेतात, नंतर त्या अकॅडमीचा तुमचा काहीच संबंध नसते. ते मास्तर काय व्हिडिओ टाकत राहते, तुम्ही व्हिडिओ पाहत राहते, तो मास्तर विचारत पण नाही तुम्हाला की समजतंय का नाही बाबा, कुठं अडचण आहे, काय आहे, कसा चाललाय अभ्यास, काही घेणं देणं नसते. पण इथं आपल्याकडे तसं नाही, ऑफलाईन सारखा प्रयोग आहे आपल्याकडं. आठवड्याला आपण तुमच्यासोबत बोलणार, कॉलिंग होणार, सगळ्या गोष्टी क्लिअर अँड कट सगळ्यांसमोर राहतील, तुमचे मार्क्स, सगळ्या गोष्टी. ठीक आहे. आता बघा, टेस्ट मोबाईल, लॅपटॉप, तुमच्या कम्प्युटर, सगळ्या गोष्टीवर सोडवता येतील. हे सगळे गॅजेट आहे ना, मोबाईल, लॅपटॉप आणि कम्प्युटर, या सगळ्या तिन्ही वस्तूवर किंवा तिन्ही गॅजेटवर ही सगळी टेस्ट तुम्हाला सोडवता येतील. आणि टेस्ट, आता जे टेस्ट आहे ते टेस्ट तुम्हाला ज्या पद्धतीने टीसीएस घेणार आहे त्याच पद्धतीने तुम्हाला टेस्ट राहतील. कोण्या पद्धतीने, एकच मिनिट थांबा. हे बघा, या पद्धतीनुसार सगळी तुमची टेस्ट राहतील. म्हणजे मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता जे आहेत, तर याला कसे प्रश्न वाटलेले आहेत, 3-3-3 या ग्रुप ए पासून ई पर्यंत जवळपास 5 गटामध्ये प्रश्न वाटलेले आहेत. बघा, मराठीचा जो ग्रुप राहतील, ग्रुप ए मध्ये फक्त 3 प्रश्न राहतील. ग्रुप ए मध्ये परत इंग्रजीचे 3 प्रश्न, परत जनरल नॉलेजचे 3 प्रश्न, आणि हे बुद्धिमत्ता गणित याचे 3 प्रश्न, आणि आता तांत्रिक घटक जे आहे तुमचे त्यामध्ये 8 प्रश्न. हे बघा, ग्रुप ए, बी, सी, डी, ई असे गट तुमच्या पेपरचे पडलेले आहेत, ग्रुप ए पासून तर ई पर्यंत. आता यामध्ये टोटल तुम्हाला एका ग्रुप ए मध्ये 20 प्रश्न राहतील 24 मिनिटाला. किती? 20 प्रश्न 24 मिनिटाला. असे 5 ग्रुप केलेले आहेत, आणि म्हणजे एका ग्रुपमध्ये सगळेच विषय टाकलेले आहेत. तर बघा, 8 प्रश्न ग्रुप ए मध्ये राहतील, 8 प्रश्न ग्रुप बी, 8 सी, डी, ई. याच पद्धतीनं आपली टेस्ट राहणार आहे. काय टेस्ट? याच पद्धतीने राहणार आहे. कोणत्या? ज्या फुल लेंथ 4 टेस्ट आहेत त्या सगळ्या तुम्हाला या पद्धतीने राहणार आहे. आता बघा मित्रांनो, आता हे झालं आपलं टेस्टचं. टेस्ट आणि परीक्षा तुमची या पद्धतीने राहणार आहे. एकच मिनिट. आता आपण डायरेक्ट वळू आता शॉर्ट नोट्सवर. आता तुम्हाला जी शॉर्ट नोट्स दिली आहे ती कशा पद्धतीने वाचायची ती बघा, त्या सगळ्या गोष्टी आपण आता क्लिअर करून घेऊ. तर बघा, ही आपली शॉर्ट नोट्स आहे. प्रकरण पहिलं आजची नोट्स आहे, डे 1 ची नोट्स आहे. कॅटल ब्रीड्स, यामध्ये सगळ्या कॅटल ब्रीड्स दिलेल्या आहे. तर बघा, हे सुरुवातीचा पाठ. आता बघा, जनावरांच्या जातीचे वर्गीकरण आपण 3 प्रकारामध्ये केलेले आहे. पहिले दुधासाठी, दुसरी दुहेरी, आणि तिसरं ओझे वाहण्यासाठी किंवा ड्राफ्ट ब्रीड्स म्हणतो, किंवा मग ते ओढकामासाठी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे वर्गीकरण, परत वर्गीकरणाचा अशा पद्धतीने चार्ट. आणि आता लक्षात ठेवण्यासारखा भाग म्हणजे हे बघा, हे आहे आपलं पार्ट ऑफ काऊचं जे पार्ट आहे, तर ते सगळं तुम्हाला या चित्रामध्ये दिलेलं आहे. सोबत अजून एक दुसरं चित्र आपण जोडलेलं आहे. या पण चित्रामध्ये पार्ट ऑफ काऊ दिलेलं आहे. तर ते सगळं आपण वर इथं मेन्शन केलेलं आहे. हे बघा, कशाला काय, डोक्याचा भाग आहे तो, त्यामध्ये शिंग आहे, हॉर्न आहे, कपाळ आहे, डोळा आहे, नॉस्ट्रिल आहे, आणि तोंड किंवा मजल आहे. ठीक आहे. अशा तऱ्हेने हे बघा, अशा तऱ्हेने सगळे भागाचे आपण व्यवस्थित इथं दिलेलं आहे. मागील भाग, मध्य भाग, मान व पुढील भाग, नुसतं चित्रच नाही तर सगळ्याचं आपण विश्लेषण पण करून दिलेलं आहे. ठीक आहे. आता वाचताना तुम्हाला परत आता मागील भाग, पुढील भाग, हा मधील भाग किंवा मग तोंडाचा भाग, हे सगळं आपण इथं पण दिलेलं आहे, इंग्रजीमध्ये पण दिलेलं आहे, मराठीमध्ये पण दिलेलं आहे. वाचताना फक्त तुम्हाला व्यवस्थित सगळं वाचायचं आहे. ठीक आहे. आता प्रत्येक वेळी आपण सांगणार नाही नोट्स कशा पद्धतीने वाचायच्या. तर
एकदम इझी नोट्स आहे. ठीक आहे. बघा आता भारतात 50 जाती आहेत, 3 प्रकारच्या आहेत, मिल्क, ड्युअल, ड्राफ्ट आणि बॉस इंडिकस मध्ये कुबड आहे, बॉस टॉरस मध्ये कुबड नाही. तर आता दुधासाठीच्या जाती बघा. आता पहिले साहिवाल आहे दुधासाठीचे. ही दुधासाठीची जात आहे साहिवाल. अगोदर तुम्हाला 3 फोटो दिलेले आहेत, 3 फोटो, मादीचा पण आहे, नराचा पण आहे. ते तिन्ही फोटो मधून तुम्हाला अगोदर त्या फोटोकडे बघायचं आहे, ते जात कशी आहे तर त्याचं वर्णन खाली दिलेलं राहते, उत्पत्ती आहे त्या जातीला किंवा त्या. आता बघा या आपल्या साहिवालला कोणत्या नावाने ओळखले जाते, ते लोला आहे, मॉन्टगोमरी आहे, लांबी बार आहे किंवा मुलतानी आहे. इंग्लिश नावं, मराठी नावं जशी उच्चार असेल तसे सगळे नावं इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता त्याची उत्पत्ती, प्रसार म्हणजे ओरिजिन किंवा हॅबिटेट जे आहे तर ते कुठं आहे, ओरिजिन म्हणजे आपलं मूळ स्थान वगैरे ते, तर ते सगळं आपण दिलेलं आहे. परत ठळक वैशिष्ट्य पण दिलेलं आहे, उत्पादनाचे महत्व त्यामध्ये म्हणजे इकॉनॉमिकल दृष्टिकोनातून जे पॉइंट आहे, सरासरी दूध किती, पहिलं वासर किती, वासरातील अंतर किती, सगळ्या गोष्टी आपण इथे इन्क्लूड केलेल्या आहे. विशेष माहितीमध्ये सर्वात जास्त दूध देणारी देशी जात आहे, झेबू जातीमध्ये सर्वोत्तम जात आहे. परत बघा रेड सिंध आहे, ही रेड सिंध आहे, ही रेड सिंध आहे. हे तुम्हाला बघायचे आहे व्यवस्थित, मोबाईलमध्ये बघा, लॅपटॉपमध्ये बघा, कम्प्युटरमध्ये बघा, याची झेरॉक्स काढा तसं झेरॉक्स काढा. ठीक आहे. तर बघा आता रेड सिंधी याच्याबद्दल परत ते नावं दिलेलं आहे, त्याला कोणत्या कोणत्या नावाने समानार्थी नावं त्याचे ओळखते ते, सिंध, सिंधी, रेड, कराची, मलीर. ठीक आहे. तर याबाबत सर्व आपण माहिती इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतर परत हे गिर. ठीक आहे. गिर बाबत परत हे फोटो तुम्हाला आणि परत हे याबाबत सर्व माहिती देण्याचा, जे जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे जे आहे ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही सगळी नोट्स आहे, सगळ्या जाती यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहे, देशी असो, विदेशी असो की आपल्या संकरित असो. ठीक आहे. त्यामध्ये सगळ्या जाती, हे गवळाऊ आहे, हे गवळाऊ जात आहे. ठीक आहे. सांगायचा अर्थ अशा पद्धतीने सगळ्या जाती दिलेल्या आहे. आता आपण डायरेक्ट शेवट येऊ. आता बघा हे परदेशी जाती, एक्झोटिक ब्रीड आहे, एक्झोटिक ब्रीड. यामध्ये होलिस्टीन फ्रिजन आहे, हे पहिली होलिस्टीन फ्रिजन. या होलिस्टीन फ्रिजन किंवा एचएफ म्हणतात आपण त्याला. एचएफ मध्ये बघा हे एचएफ आहे हॉलंड, फ्रिसलँड, हॉलंड इथून म्हणजे त्याची उत्पत्ती झाली किंवा आपण मूळ स्थान म्हणतो ते ओरिजिन तिथे हॉलंड येथे आहे. सध्या संपूर्ण जगात प्रसार झालेला आहे. सर्वोत्तम दुधाळ परदेशी जात आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला पेपरला येणार आहे, टीसीएस विचारणार आहे किंवा पशुसंवर्धनवाले विचारणार आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण इथे इन्क्लूड केलेल्या आहेत. ठीक आहे. तर बघा आता पुढे ही आपली जर्सीची गाय आहे. या नोट्समध्ये सगळ्या गोष्टी आपण इन्क्लूड केलेल्या आहेत. ठीक आहे. आता आपण डायरेक्ट आपल्या रिव्हिजन टेबलवर येऊ. जर तुम्ही वरच्या गोष्टी व्यवस्थित जर वाचल्या असेल तर बघा आता तुम्हाला एक्झाम रिव्हिजन मास्टर टेबल जो आहे आपला 60 डेज मास्टर प्लॅनचा, तर तो रिव्हिजन करण्याला खूप सोपा जातील. तर कसा, जर तुम्ही वाचलं असेल तर बघा गाय हे बोविडाय फॅमिलीमध्ये जीनस वन्स मध्ये येतंय, ते वर आपण सगळी माहिती दिलेली आहे. इथं तुम्हाला शॉर्ट मध्ये एकाच नजरेमध्ये सगळं तुम्हाला आठवतील अशा पद्धतीने दिलेली आहे. ठीक आहे. परत बघा दुधासाठीच्या जाती आहे, साहिवाल आहे, रेड सिंधी आहे, गीर आहे, थरपारकर आहे. त्याची रंग ओळख, दूध किती आहे, पहिली वासर कधी येते, विशेष माहिती, या सगळ्या गोष्टी दुहेरी उपयोगाच्या परत तेवढी माहिती दिलेली आहे. ओझे वाहण्यासाठीची सुद्धा तेवढी माहिती दिलेली आहे. परदेशी जाती या सुद्धा. ठीक आहे. संकरित जातीच्या होलदेव जे आहे तर ती संकर आहे होलिस्टीन फ्रिजन आणि देवणीचा. परत फुले त्रिवेणी आहे ते एचएफ, जर्सी आणि गिरचा. ठीक आहे. सगळ्या माहिती ज्या आपण परीक्षेला तुम्हाला येणार आहे त्या सगळी माहिती इथं दिलेली आहे. आता सर्व जाती एकत्रितपणे बघायच्या आपल्याला. बघा एकच मिनिट, या टेबलमध्ये सगळ्या माहिती दिलेल्या आपण. ठीक आहे. आता हा लास्ट टेबल आपला, लास्ट फायनल रिव्हिजन टेबल आहे. साहिवाल पंजाबमध्ये उत्पत्ती आहे, लालसर तपकिरी आहे, 522 नर जातीचं वजन आहे, 340 मादी जातीचं वजन आहे. दूध जवळपास 2200 किलो, 2200 लिटर समजाचं दूध आहे. फर्स्ट काल्विंग आहे, म्हणजे पहिली कालवट 40 महिने. हवामान उष्ण, सुटेबल एरिया उत्तर भारत. स्पेशल फीचर काय, सर्वोत्तम देशी दुधाळ गाय आहे. ठीक आहे. तर रेड सिंधी, परत गीर, थरपारकर, त्या सगळ्या गोष्टी यामध्ये आपण इन्क्लूड केलेल्या आहेत. ठीक आहे. परत बघा सगळ्या गायीचं अशा पद्धतीने आपण, म्हणजे तुम्हाला रिव्हिजन करण्यास सोपं जातील. जेव्हा तुम्ही फर्या सगळी नोट्स वाचाल तेव्हा काही लक्षात राहणार नाही, पण हे या तक्त्याकडे जेव्हा याल ना तेव्हा सगळं तुम्हाला लक्षात राहतील. आणि रिव्हिजनसाठी आणि तुमच्या जेव्हा एक्झाम राहतील ना तेव्हा पण तुम्हाला ही कामी पडेल. ठीक आहे. आता होलिस्टीन फ्रिजन, जर्सी, ब्राऊन स्विस या आपण विदेशी जातीचा पण आपण ह्या सगळा तक्ता बनवलेला आहे. तर बघा हे आजचं कॅटल ब्रीड आहे, सगळ्या नोट्समध्ये दिलेलं आहे. तुम्हाला आज संपवायचं आहे असं नाही. आजचा पहिला दिवस असल्यामुळे आपला पहिला दिवस आपण तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजून सांगण्यात जात आहे. अशाच पद्धतीच्या नोट्स तुम्हाला रोज सकाळी किती वाजता म्हटलं मी, 9 AM ला रोज सकाळी तुम्हाला नोट्स पडेल. त्यानंतर त्यावर अभ्यास करून तुम्हाला टेस्ट द्यायची आहे.
टेस्ट नंतर तुम्हाला दिसणारच आहे आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी टेस्ट पहिली पीडीएफ या सगळ्या गोष्टी मी अनलॉक करून देत आहोत. डेमो म्हणून नाही, या सिरीजचा तो भाग आहे, पहिला दिवस आहे, डे 1 आहे. म्हटलं डे 2 पण तुमच्यासाठी अनलॉक करून देऊ. ज्यांना ऍडमिशन घ्यायची आहे, डेमो पाहिजे किंवा ज्यांना वाटतंय सर मला तुम्ही काय करता, काय शिकवता किंवा मग कशा पद्धतीचं आपलं कंटेंट आहे हे सगळं पाहायचं असेल तर मी तुम्हाला डे 1 डे 2 सगळं अनलॉक करून देतो. हे झालं आपलं मापसू भरतीचं. आता पशुसंवर्धनचं जे आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. पशुसंवर्धनची जी बॅच आहे आपली त्याबाबत तुम्हाला थोडक्यात सांगतो. असं होऊ शकते सर तुमचा एवढा चांगला कोर्स होता आणि मला माहितच नव्हतं, त्याच्यानंतर पश्चाताप करण्यात काही अर्थ नाही. नोकरी आहे आणि नोकरी तुम्हाला 1500 रुपयामध्ये मिळवून देत आहोत, तर त्याची आपली क्यू करायची नाही. काय त्याची आपली काय करायचं, तुमचे जात किती आहे बघा. 1500 रुपयाची बॅच आहे. सध्या पहिल्या ज्या ऍडमिशन आहे तर त्या 999 मध्ये आपण करून घेत आहोत. कारण हे बघा का बरं 999 आपलं नेहमीच सांगणं आहे. आपण जे आपली फीज आहे रिझनेबल फीज आहे, 450 आपली मास्टर प्लॅनची फीज होती. बरेच लोक कृषी ग्रामसेवक घडून गेलेले आहेत, त्यांना पण तुम्ही विचारू शकता. आपली जी आता कृषी सेवकची बॅच आहे त्याची पण फीज गॅरंटीवाली बॅच आहे, 1000च फीज आहे म्हणजे 999 फीज आहे. आपली ग्रामसेवकची बॅच आहे ते पण आपण 1500 करत आहोत, त्याची पण 1500 फी होऊन जाईल. ते पण पहिल्या सुरुवातीच्या जे ऍडमिशन आहे 50 त्या पण आपल्याला 999 लागतील. ठीक आहे. हे का असं करतोय आपण, आपले सगळे शेतकऱ्याचे पोरं आहेत, खूप सारं बर्डन आपण फीजचं देतच नाही. आपल्याला जास्तीत जास्त ऍडमिशन आपल्या नोकरीवर पोहोचवायचे आहे, आपलं ध्येयच ते आहे. ठीक आहे. आपल्याला 1000 कृषी सेवक ग्रामसेवक घडवायचे होते. त्या सगळ्या टप्प्यामध्ये मी पशुसंवर्धनचा हा सगळा टप्पा, पशुसंवर्धनच्या ह्या सगळ्या पोस्ट इन्क्लूड केलेल्या आहे. त्यामुळे आपलं मेन ध्येय आहे तर ते 1000 कडे आपल्याला जायचं आहे. 999 ची फीज आहे. लेक्चर, शॉर्ट नोट्स, प्रत्येक लेक्चर सोबत टेस्ट, व्यक्तिगत मेंटरशिप, ग्रुप डिस्कशन सगळ्या गोष्टी यामध्ये इन्क्लूड आहे. पहिले सुरुवातीचे सिरीज मधले डे 1 डे 2 जसे आपण आता मास्टर प्लॅन मध्ये घेतात ते तशाच कंटेंट मध्ये तुम्हाला पहिले लेक्चर, पहिल्या टेस्ट, परत दुसरे लेक्चर, दुसऱ्या टेस्ट, वाटल्यास तिसऱ्या पण आपण सगळं ते अनलॉक करून देऊ. सगळ्यांना ते फ्री मध्ये पाहता येतील जेव्हा तुम्ही या कोर्समध्ये जाल तेव्हा. ठीक आहे. म्हणजे ते तुमच्यासाठी डेमो राहतील. आता तुम्ही डेमो म्हणतात, डेमो सर्वात चांगलं घ्यायचं आणि ते तुम्हाला सांगायचं ते डेमो आहे असं आपलं काम नाही. आपण ते सिरीज मधलं आहे, जे तुम्हाला शिकवत आहोत तेच तुमच्यासाठी समोर आणत आहोत, म्हणजे डेमो म्हणत आहोत आपण. ठीक आहे. आता ज्या कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी पटापट ऍडमिशन घ्यायच्या. 50 विद्यार्थ्यांना ही सगळी फीज आहे. ठीक आहे. थांबू आपण इथे. आपली अकॅडमी कुठून चालत आहे, यवतमाळ मधून चालत आहे. इकडे सगळं मुख्य कार्यालय आहे, हे व्हिजिट सेंटर आहे आपले. नागपूर असो, नाशिक असो, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, पुणे, कुठेही फोन लावा. 10 लोक जमा करा. 10 लोक जर तुमचे लगेच जमा झाले आपण लगेच तुमच्यासोबत भेट घालू. ठीक आहे. तिथंच लेक्चर चालू होऊन जातील. आता आपलं लेक्चर पुढचं मेंटरशिपचं लेक्चर राहतील. त्यामध्ये तुमचं काय चुकलं, कुठं बरोबर आहे, तुम्हाला काय समजलं नाही, त्या सगळ्या गोष्टी आपण त्या लेक्चरमध्ये घेणार आहोत आपल्या मापसू भरतीवाल्यांसाठी. बरं का, तुम्ही आता जनरल, हा युट्यूबला व्हिडिओ जाणार आहे त्यामुळे तुम्ही जनरलवाले ऍडमिशन घ्यायचे असेल मापसू भरतीला फटाफट घेऊन घ्या. आता प्लॅन चालू झालेला आहे. ठीक आहे. धन्यवाद. थांबतो इथे.